राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर भरती निघालेले स्टाफ नर्स ANM लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट यांची. तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि लास्ट डेट काय बघू. हे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे ऑब्स्टॅटिक गायनेकॉलॉजिस्ट पिडियाट्रिशियन आणि हे डॉक्टर्सच्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर, सिम टेक्निशियन, OT असिस्टंट. बघा, हे एक्सरे टेक्निशियनचे आहे, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, स्टाफ नर्स, ठीक आहे, यांची पण भरती होणार आहे. संवर्गातील रिक्त पदाची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदरील भरती जाहिरातीत पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव ते खाली मेन्शन केलेलं आहे. सर्व तुमची एज काय, क्वालिफिकेशन काय लागेल ते, आणि फॉर्म पण ते सर्व संकेतस्थळावर म्हणजे या वेबसाईटवर CHHS संभाजीनगर MC.org प्रसिद्ध करण्यात आलेलं. म्हणजे हे तुम्हाला या वेबसाईटवर पण मिळेल. अर्जाचा नमुना तो डाउनलोड करून तुम्हाला भरून पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना पण आहे याच्यामध्ये, फॉर्म याच PDF मी तुम्हाला खाली दाखवतो. तर सगळ्यात पहिले बघू की कोणते कोणते पोस्ट आहेत. आणि याच्यामध्ये बघा, त्या पदाचं नाव, किती पदसंख्या आहे, शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, एज लिमिट काय, पेमेंट किती, एक्सपिरियन्स आणि नियुक्तीचं ठिकाण, आणि कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. चला, याच्यामध्ये आता हे ऑब्स्टॅटिक गायनेकॉलॉजिस्ट, पिडियाट्रिशियन आणि सर्जन, ठीक आहे, हे डॉक्टर्सचे आहेत, हे सोडून द्या. त्याच्यानंतर डेंटिस्ट, CMचे टेक्निशियन, OT असिस्टंट, इथून बघा, हे OT असिस्टंट, एक्सरे टेक्निशियनचे आहे, लॅब टेक्निशियनचे आहे, फार्मासिस्टचे आहे, ANMची आहे. आता मी स्टाफ नर्सचं सांगतो. मी बाकी अदर कॅडरचे असेल ते बघून घेऊ शकता. हे फार्मासिस्टचे वगैरे बघा, ANM आणि स्टाफ नर्सची. ANMचे बघा किती आहेत, टोटल 10 जागा आहेत. क्वालिफिकेशन काय, ॲक्झुली नर्स, मिडवाईफ, कोर्स विथ काउन्सिल, रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल, रजिस्ट्रेशन पण पाहिजे. एज लिमिट काय, राखीवसाठी, रिझर्व कॅटेगरीसाठी 43, ओपनसाठी 38च असतं, सर्वांसाठी 38 असतं. ओके. त्याच्यानंतर 18,000 पेमेंट आहे. एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स मिळेल तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड तसंच असतं. एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स मिळेल. NHMच्या अंडर राहील पोस्ट. आता किती व्हॅकेन्सी आहेत तर ओके, याच्यामध्ये बघा, STसाठी 1 आहे, VJ साठी 2, NTBसाठी 1, NTCसाठी 1, SBCसाठी 1 आणि SCBCसाठी 4. आता सर्व कॅटेगरीच्याच आहेत जागा, त्याच्यामुळे इथं डायरेक्ट राखीवचाच हे दिलेलं आहे. ओपनला जागाच नव्हती, त्याच्यामुळं एज लिमिट डायरेक्ट राखीवची दिली होती. 43 एजपर्यंत भरू शकतात फॉर्म. स्टाफ नर्सचं बघा, स्टाफ नर्सला 8 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये 12th सायन्स पास, 12वी सायन्स पास पाहिजे. त्याच्यानंतर GNM और BSc दोन्ही चालेल, ठीक आहे, आणि विथ रजिस्ट्रेशन. GNM किंवा BSc दोन्ही कोणी भरू शकतो फॉर्म. बघा, ओपनसाठी 38 आहे एज लिमिट, आणि राखीवसाठी जे रिझर्व कॅटेगरीचे आहे त्यांच्यासाठी 43. पेमेंट आहे 20,000. सेम तेच. एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स मिळेल. NHMच्या अंडर राहील. SCसाठी 1 जागा आहे, SCBCसाठी 1 आहे, आणि ओपनसाठी 6 आहेत. अशा टोटल 8 जागा आहेत. आता याच्यामध्ये महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत, आता याच्यात मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. OT असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, स्टाफ या रिक्त पदाकरिता अर्ज तो अर्ज करून तुम्हाला दिनांक 29/5/2025 किती दिवस होते, 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 पर्यंत महानगरपालिका आयुक्त विभाग कक्षाच्या बाजूला कुटुंबाच्या सदर करावे. हा साठी सगळ्यात पहिले खुल्या प्रवर्गासाठी जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 500 रुपयाची, आणि जे कॅटेगरी रिझर्व कॅटेगरीचे आहेत कॅन्डिडेट त्यांना 250 रुपये. आता हे तुम्हाला DD काढायचं आहे, ठीक आहे. गडचिरोली आधी तुम्हाला ॲड दाखवणार होती, त्याच्यामध्ये ऑनलाईन होतं, पण इथं ऑनलाईन नाही. आता तिथं बघा, डिमांड ड्राफ्ट DD काढायचं आहे तुम्हाला, जोडणे आवश्यक. सदरचा डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावानं काढायचं आहे की तुम्हाला इथं बघा, हे नाव शिकवायचं नाही. हे आपलं अर्बन सिटी, आपलं औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी या नाव. त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये हे 60 वर्षावरील हे डॉक्टर्सचे हे करून द्या.
त्याच्यानंतर नेक्स्ट जागेला जी मान्यता मिळाली तर ती जागा पुढे कंटिन्यू करत राहते. आता ही कॉन्ट्रॅक्टच्या जागा त्याला मंजुरी मिळाली कधी नाही मिळाली तर ते कधी पण ते रद्द करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, आता हे कॉमन पॉईंट असं प्रत्येक ह्याच्यात की कंत्राटी पद आहे ते तुम्ही दावा निवडून परमनंट करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट शैक्षणिक अर्हता जी आहे ती पाहिजे. ते सांगतात किंवा तुम्हाला कधी पण कॉन्टॅक्ट आहे कधी कधी रद्द होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट अर्जासोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जोडायचे. तुमचं 10वी 12वी एज्युकेशनचे सर्व कास्ट व्हॅलिडिटी, नॅशनॅलिटी, वयाचा पुरावा. त्याच्यानंतर तुमचे झेरॉक्स एक पूर्ण अटेस्टेड करून नावात जर बदल असेल तर ते. त्याच्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ॲफिडेव्हिट, जर काही चेंजेस असतील नावात तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडून अर्जासोबत पाठवायचे. त्याच्यानंतर यापूर्वी जर तुम्ही कधी तुमच्या कुठलं काही केस असेल, तक्रार असेल, तुमच्या कारवाई झाली असेल, ठीक आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम नसाल तर ते सर्व तुम्हाला रिजेक्ट करतील, तुम्ही पात्र राहणार नाही, अर्ज करता येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वा पॉईंट आहे की तुमचं उमेदवारांना अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग म्हणजे स्पष्ट मेन्शन करा की तुम्ही नेमकं कुठल्या कॅटेगरीचे आहे, तुम्ही अप्लाय कुठल्या कॅटेगरीतून करताय ते क्लिअर मेन्शन करायचं तिथं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठला एक्स्ट्रा भत्ता वगैरे मिळणार नाही, ठीक आहे, तुमचं प्रोफेशन राहील. त्याच्यानंतर कोणत्याही क्षणी बदल करण्याचं, जागेमध्ये कमी जास्त करण्याचे सर्व अधिकार हे आयुक्ताच्या हातात राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला कधी म्हणजे ट्रान्सफर वगैरे मागता येणार नाही तुमच्या मनानुसार. त्याच्यानंतर आरक्षणातून सादर करायचं अर्जासोबत जात प्रमाण म्हणजे तुम्हाला जर कॅटेगरीमधून फॉर्म भरायचं असेल तुमचं ते जातीचे प्रमाणपत्र वगैरे ते सोबत जोडावं लागेल जर तुम्ही कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर. नेक्स्ट जो फॉर्मॅट दिला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे. कोणत्याही अर्जात कसंही हाताने वगैरे लिहून नाही पाठवायचं, खाली फॉर्मॅट आहे तुम्हाला दाखवून त्याच फॉर्मॅटमध्ये अर्ज भरून पाठवायचा आहे. त्याच्यानंतर जर तुमची निवड झाली तर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही जे काही सांगतील जे अटी वगैरे असतील ते मान्य आहे ते तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून द्यायचं. एकदा निवड झाल्यापासून किती 7 दिवसामध्ये तुम्हाला तिथं जॉईन करायचं. एकासाठी जास्त अर्ज केले असेल तर प्रत्येकासाठी तुम्हाला सेपरेट करायला लागेल. त्याच्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि आहे फॉर्मॅट दाखवायचं ते प्रत्येक ठिकाणी मागता येईल भरून तो एक द्यावा लागतो तुम्हाला. जस्ट काही ना त्या हाताने भरून द्यायचं स्मॉल फॅमिलीचा फॉर्म. त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रक्रियेदरम्यान म्हणजे अपात्र ठरवू शकता तुम्ही जर काही खोटी माहिती दिली किंवा काही माहिती लपवून ठेवली तर ते कधी तुम्हाला रद्द करू शकतात. त्याच्यानंतर ह्या वेबसाईटवर तुम्हाला जे काही अपडेट आहे या वेबसाईटवर कळवण्यात येईल तर ते चेक करत राहायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, ठीक आहे, तर तुमचं ग्रेड वगैरे असतील तर त्याला मार्क्समध्ये कन्वर्ट करून पाठवायचं ती तुमची जिम्मेदारी आहे. कारण ते जसं मी मागेकडची जे सांगितलं होतं सेम तसंच तुमचं एक्झाम वगैरे काही होणार नाही. ह्याला तुमचे जे पर्सेंटेज आहेत किंवा मार्क्स आहेत तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे त्याच्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते सिक्वेन्सनं लावायचे, ठीक आहे. पहिलं कुठे काम केलं त्याच्यानंतर सुद्धा ते सिक्वेन्स. त्याच्यानंतर तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करताय त्या पोस्टचाच एक्सपिरियन्स ॲक्सेप्ट करेल. म्हणजे तुम्ही अप्लाय एका पोस्टला करताय, तुमचा एक्सपिरियन्स दुसऱ्या पोस्टचा आहे, ठीक आहे, तसं नाही चालणार. त्याच्यानंतर मग इथं क्लिअरली सांगितलं ही मेरिट बेसिसवर निवड करण्यात येणार आहे. याच्यासाठी काही कुठली एक्झाम इंटरव्ह्यू वगैरे होणार नाही. तुम्ही जस्ट फक्त फॉर्म भरायचा, तुमचे जे फायनल इयरचे मार्क्स वगैरे आहेत, एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसवर तुम्हाला मार्क्स देतील आणि त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर कुठल्याही टप्प्यावर काही दबाव आणण्याचा वगैरे प्रयत्न केला तर ते तुमचं ॲक्शन होऊ शकते ते सांगितले. ठीक आहे. चला, फॉर्मॅट हा आहे, खाली तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये भरून द्यायचे. हे पदाचं नाव इथं लिहायचं, इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे. हा फॉर्मॅट मी PDF टाकेल ग्रुपवर, तुम्ही हे प्रिंट काढू शकता. प्रिंट काढून हा फॉर्म भरायचा आहे. उमेदवाराने संपूर्ण नाव, तुमचं वडिलाचं नाव, त्याच्यानंतर जन्मतारीख, अक्षरात पण तुमचं वय, त्याच्यानंतर राहण्याचा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का नाही, हो नाही ते करायचं. जातीचं प्रमाणपत्र आहे नाही, तुमची कॅटेगरी, जातीचं नाव इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर जातीचा प्रवर्ग, तुमचं सब कॅटेगरी कोणती आहे ते.
त्याच्यानंतर जो डी काढला आहे त्याचं दिनांक कधी काढलेला आहे, त्याचा नंबर आणि त्याची अमाऊंट. त्याच्यानंतर इथं लिहायचं. त्याच्यानंतर अर्जदार विवाहित आहे का, मॅरिड अँड मॅरिड. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं 10वी 12वी वगैरे सर्व सिक्वेन्सनं लिहायचं. त्याच्यानंतर ते बोर्ड उत्तीर्ण कधी पास झालेलं, इयर, किती मार्क्स मिळाले आणि पर्सेंटेज. ओके. त्याच्यानंतर अनुभव, एक्सपिरियन्स, जिथं काम केलं, कोणत्या पोस्टवर काम केलं, किती महिने किती दिवस काम केलं. ठीक आहे. सिक्वेन्सनं लिहायचं जितके तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल ते. अर्जासोबत खालील साक्षांकित प्रती जोडलेल्या आहेत. तुम्ही जे काय डॉक्युमेंट जोडताय सेल्फ अटेस्टेड करून सगळे इथे लिहायचं. काय 10वीची मार्कशीट, 12ची मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचे नर्सिंगचे समजा डॉक्युमेंट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे, त्याच्यानंतर BSc असेल तर PB असेल तर ते, MSc असेल तर ते, जे काय असेल तुमच्याकडे. त्याच्यानंतर रहिवाशी, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. सर्व सिक्वेन्स डॉक्युमेंट्स इथे लिहायचे. त्याच्यानंतर इथे खाली ठिकाण, स्वाक्षरी, तुमचं नाव आणि डेट. आणि हा एक फॉर्मॅट आहे, हा स्मॉल फॅमिलीचा. मी याच्या आधी पण सांगितलं होतं तुम्हाला. हे आपण प्रिंट काढायचं. ह्याच्या 7 नंबरचं तुमचं नाव लिहायचं, तुम्ही वडिलाचं नाव, तुमचा मुलगा मुलगी, तुमचं वय, राहणार, तुम्ही या पदासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय. समजा स्टाफ नर्स, तर स्टाफ नर्स लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आज किती मुलं आहेत, 1 2 किंवा नसतील तर 0. ठीक आहे. मुलांची संख्या किती, 1 2 0 तेच लिहायचं इथं. तर खाली बाकी सही करायचे इथं, ठिकाण आणि डेट. हे एक भरायचं आणि हे सर्व भरून DD काढून त्या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ते सबमिट करायचे. त्या ॲड्रेसवर 6 तारखेपर्यंत, 6 जुलैपर्यंत. ओके. हे PDF मी ग्रुपवर टाकेन, तुम्हाला हे डाउनलोड करून फॉर्म भरू शकता तुम्ही. याच्यात काही डाऊट्स असले डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तुम्हाला जॉईन करून तुम्हाला हे मिळेल.